इथे बघा गार्डनच्या बाहेर माहिती लिहिलेली आहे. हाय, हॅलो, नमस्कार. दीक्षा जॉलिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कुठे चाललो ती? प्रीती संगमला चाललोय आपण. चला जाऊन भेटूया तिथे. कृष्णा नाका ना दीदी? कृष्णा नाका तिथून राईड घेतला ना? कृष्णा नाकाच्या इथून राईड घेऊन सरळ सरळ पुढे जायचं. इथे जे साहित्य मिळतं इथे सगळं. इथे आतमध्ये गेले की भाजी मार्केट आहे मोठं. जमलं तर तुम्हाला ते पण दाखव. त्या रोडला हे धपाटा हाऊस आहे. तिथे धपाटे मस्त मिळतात. आम्ही मागे आणले होते, मस्त होते ना. ही सगळी गर्दी दिसते ती संगमला जाण्यासाठीच आहे. नेहमी गर्दी असते इथे. इथे नेहमी याल ना तुम्ही, सकाळ दुपार संध्याकाळ नेहमी गर्दीच असते. मोठं गार्डन आहे इथे भरपूर. लहान मुलांच्या खेळण्यासाठी बरंच काय काय, शॉपिंग साठी. हे गाड्या पार्क केलेल्या असतात. टू व्हीलर वरून अंदाज बांधला किती गर्दी आहे बघा. कृष्णामाईचं मंदिर पण आहे इथे. आणि या गार्डनच्या एंडलाच आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचं समाधी स्थळ पण आहे. ते पण तुम्हाला आम्ही दाखवू 1-2 दिवसामध्ये. आता आपण चाललोय संगमकडे. इथून डायरेक्ट गाड्या जातात बघा, 4 व्हीलर वगैरे कशा गेल्यात पुढपर्यंत. गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आलोय असं खालती चालत. लहान मुलांच्या खेळण्यासाठी बरेच ऑप्शन असं इथे. जम्प करायचं ते बघा आहे. 4 व्हीलर पूर्ण इथपर्यंत येतात बघा. पाणी नसलं की का, पाणी जर असलं की बाळा इथपर्यंत पाणी असतं ना. हो, ट्रेन पण आहे, टॉय ट्रेन. पाणी असलं की इथपर्यंत असतं ना बाळा. वरती मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत जातं पाणी, त्या मंदिराच्या पायऱ्या. आणि ते मंदिर इथे आहे ते तुम्हाला दिसतंय का छोटं, ते पाण्यामध्येच असतं. पाणी कधी कमी नाहीच होत ना, ऑलमोस्ट. ते तुम्हाला दिसत असेल मंदिर. एकदम जास्त कमी झालं ना मग ते मंदिर असं दिसतं, नाही तर ते मंदिर पाण्याखालीच आहे. मागे जो पूर आला होता ना तेव्हा आम्ही आलो होतो ना, तर तिथे शॉप पर्यंत ते हे होतं. तिथे संगम आहे, तिथे संगम होतो. तिथे आपण जाऊया. ऑलरेडी सनसेट झालाय. हॉर्स रायडिंग पण आहे तिथे, बोट रायडिंग पण आहे तिथे. बोट क्लब आहे अपोजिट साईडला. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. अपोजिट साईडला तिथे बोट क्लब आहे. आणि इथे पण, इथून पण सुटतात ना बोटी. ती बघा डबल डेकर बस, लंडन बस लिहिले त्याच्यावरती. लहान मुलांची जिथे जाईल तिथे मजाच असते. 50 रुपीज राऊंड सांगतात ते या बसचे. छोट्या मुलांच्या इथे ही नदीची दिसते, ती कोयना नदी. आणि म्हणजे उजव्या साईडला माझ्या जी आहे ती कोयना नदी, आणि डाव्या साईडून जी येते ती कृष्णा नदी. आणि दोन्ही नद्या इथे एकत्र येऊन मिळतात. त्यांना प्रीती संगम असं बोलतात. प्रीती संगम म्हणजे प्रेमाचा संगम. आणि मग ती पुढे जाऊन म्हणजे कृष्णा नदीच ओळखली जाते. पुढे अशी जाऊन एकत्र होते. ते बघा तिथे बोट रायडिंग चालू आहे. स्पीड बोट आहे. त्यांच्यासोबत ते हे पण बसलेत, ज्यांना माहिती असतं ते पण बसतात. वाहतं पाणी वरच ना, फास्ट आहे ना एकदम.
या दोन्ही नद्या महाबळेश्वरीतून उगम पावतात आणि समोरासमोर येऊन असं म्हणजे एकत्र संगम होतो त्यांचा. असं दुर्मिळ असतं भरपूर. बीच वरती असतात ना त्या फिरवण्यासाठी गाड्या, तशा गाड्या पण इथे. थोडा उजेड आहे अजून, तर म्हंटल तुम्हाला समाधी स्थळाचे दर्शन पण घडवूया. समाधी स्थळाच्या इथे चाललोय आपण आपल्या. हो, हे संगम आहे, त्याच्या इथे बाजूला ते बघा ओपन जिम आहे. संगमेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे. नंदीदेवाचं दर्शन घ्या. इथे मारुती राया आहेत, गणपती बाप्पा आहेत. संगमेश्वर महादेवाचं दर्शन तुम्हाला घडत आहे. संगमच्या बाजूला पण दर्शन नीट व्हावे म्हणून तिथे आरसा पण लावलेला आहे. आणि प्रत्येक शंकराच्या पिंडीत म्हणजे शंकराचं जे देवस्थान असतं त्याच्या इथे आरसा असतोच वरती, दर्शन नीट घडावं म्हणून. ओम नमः शिवाय. महादेवाच्या मंदिराच्या इथून असे स्टेप्स आहेत, स्टेप्स चढून इथे बघा केवढं मोठं गार्डन आहे आणि इथे एंडला समाधी स्थळ आहे. खूप मस्त मेंटेन पण केलेलं आहे. बरेच जण येतात तिथे. हे समाधी स्थळ आहे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचं. कराडचेच होते ते. किती छान सगळं मेंटेन केलेलं आहे बघा त्यांचं समाधी स्थळ. बघा इथे बाजूला संगम आहे आणि इथे समाधी स्थळ. नमस्कार करूया आपण पण. निघायचं. हे समोर बघताय केवढं मोठं गार्डन आहे बघा. अंधार होण्याच्या आतमध्ये सगळं दाखवता आलं तुम्हाला, बरं झालं. गार्डन पण दाखवतो. लाइटिंग मुळे छानच दिसतं रात्रीचं पण गार्डन. इथे बसण्यासाठी असे बाजूला बेंचेस आहेत. मस्त तुम्ही संगम बघण्यासाठी इथे बसू शकता, रिलॅक्स होऊ शकता. उभं राहायला पण आहे बघा. सेफ्टीसाठी असं बाजूला रेलिंग पण लावलेली आहे, त्यामुळे सेफ्टीची पण काय काळजी नाही. बेंचेस पण आहेत. आजी आजोबा पण छान बसले होते. रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही मस्त बसू शकता. वटवाघूळ बरेच आहे तिथे वरती झाडांवरती. झाडांवरती बघू शकता वटवाघूळ तिथे. आवाज त्यांचा ऐकायला येत असेल तुम्हाला. गार्डन खूप छान मेंटेन केलेलं आहे मस्तपैकी. नेहमी तुम्ही जेव्हा पण या तेव्हा इथे गर्दी असते. सकाळची पण गर्दी असते, संध्याकाळची तर असतेच असते. फॅमिली सोबत बसण्यासाठी, काय खायचं असेल तर खाण्यासाठी मस्त बेस्ट जागा आहे. म्युझिक पण लावलेलं आहे बारीक आवाजामध्ये.
स्पीकर आहेत अशा जागोजागी आणि छोटं सॉफ्ट ह्याच्यामध्ये म्युझिक लावलेलं आहे. देवाची गाणी लावली जातात. पृथ्वी दाखवली आपली आणि पृथ्वीच्या वरती पक्षी दाखवलेत ना. तिथे सगळे फोटो वगैरे काढत आहेत. प्रीती संगम पण बघून झाला आणि समाधी स्थळाचं दर्शन घेऊन पण झालं. लहान मुलं खेळण्यासाठी इथे भरपूर काय काय घसरगुंडी, पाळणा आहे. घसरगुंडी बऱ्याच आहेत. क्लाइंब करायचं पण आहे ते. ही पृथ्वी, आम्ही पृथ्वी बोलायचं याला लहानपणी. काही पृथ्वी बोल. झोपाळे आहेत बरेच आणि मोठ्या माणसांना पण बसण्यासाठी इथे झोपाळे आहेत. रिलॅक्स होण्यासाठी मस्त. लहान मुलं खेळतात, मोठी माणसं पण मस्त झोपाळ्यावरती बसू शकतात. गार्डन मधून बाहेर आल्यानंतरच तुम्हाला इथे खाण्याचे बरेच सारे ऑप्शन मिळतात. तसे स्टॉल आहेत बरेच. भेळ, पावभाजी, फास्ट फूड असेल, चायनीज असेल, दाबेली असेल, सगळं काही इथे तुम्हाला मिळून जाईल. इथे बघा गार्डनच्या बाहेर माहिती लिहिलेली आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांनी प्रीती संगम परिसरात विकसित करण्याबाबत त्यांच्या कल्पना दिनांक 16 मे 1961 रोजीच्या पत्राद्वारे तत्कालीन नगराध्यक्ष यांना सुचवल्या होत्या. आणि इथे पत्रामध्ये जो सारांश होता ना तो लिहिलेला आहे. संगमला आलो आणि काही खाणार नाही असं होणारच नाही. तर फिरून आलोय आम्ही खाऊ गल्ली एक्सप्लोअर करायला. तर ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केला आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.